महिन्यांपूर्वी प्रेमविवाह. पत्नी कॉलेजच्या बाहेर येताच भर रस्त्यात पतीनं केलं चाकूने सपासप वार. सांगली हादरली. सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सांगलीमध्ये भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आलाय. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे. विशेष म्हणजे हा चाकू हल्ला तिच्याच पतीनं केलाय. घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पलायन केलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका तरुणीवर तिच्या पतीनंच चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीनं पलायन केलं. प्रांजल काळे असं या हल्ला झालेल्या तरुणीचं नाव आहे, तर संग्राम शिंदे असं हल्लेखोराचं नाव आहे. 6 महिन्यापूर्वी संग्राम शिंदे यांच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते. यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज ती कॉलेज कॉर्नर येथे एका कॉलेजला आली होती. त्यावेळी पतीनं कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूनं वार केला. या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पती संग्राम यानं घटनास्थळावरून पलायन केलं. घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अद्याप याबाबत पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.